नमस्कार मित्रांनो, आज आपण एक कोकणातील पारंपरिक, पौष्टिक आणि जंगली कंद पीक ज्याला कणगर म्हटलं जातं या रान पिकाविषयी आज माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कणगर लागवड कशी करावी, त्यासाठी लागणारे बियाणे, खते, जमीन, हवामान, लागवडीचा काळ, जमिनीचा प्रकार, सामू, भौगोलिक स्थिती आणि अशा बऱ्याचशा मुद्द्यावर आपण चर्चा केली होती. आणि कणगण म्हणजे काय आणि कणगर पीक खाण्याचे फायदे काय, त्याचे औषधी गुणधर्म काय, मार्केटमधील त्याची किंमत किती आहे, विक्री व्यवस्था कशी आहे, त्याचा लागवड हंगाम, या सर्व मुद्द्यावर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण चर्चा केली होती मागील व्हिडिओमध्ये. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. पण जर ज्यांनी बघितला नसेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो जरूर बघा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात माहिती मिळेल. आज आपण या व्हिडिओमध्ये काढणी कशी करावी आणि कधी करावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कणगर हे मधुमेह नियंत्रणासाठी एक फायदेशीर असं कंद भाजी आहे. ती उकडून खाऊ शकतो आपण, भाजून खाऊ शकतो, तळून खातात, बटाट्याप्रमाणे त्याची जी भाजी करूनही आपण उपवासासाठी खाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकडून खाल्ले जर तर आपल्याला त्याच्यापासून की नाही पिस्ट बनवू शकतो, म्हणजे पीठ बनवू शकतो, लाडू बनवू शकतो. असे हे बहुगुण जे आयुर्वेदिक जंगली पीक जे कंद पीक आहे, आणि हे जे पीक आहे त्या पिकासाठी लागवडीसाठी कोकणातलं हवामान नुसतं नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या हवामानामध्ये हे पीक तुम्ही करू शकता किंवा बनवू शकता. शेतकरी स्थानिक जातींची लागवड करतात, पण कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने जर संशोधन करून तयार केलेली कोकण कांचन ही जर जात तुम्ही लागवड केली तर उत्पन्न जास्त मिळतं आणि अधिक उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. 90 बाय 30 सेंटीमीटर अंतराने लागवड जर केल्यास गुंठ्याला जवळजवळ 150 ते 170 पर्यंत ते कंद लागतात. पाण्याचा निचरा होणारी, त्याचप्रमाणे थोडीशी वाळूमय आणि अशी जर जमीन असेल तर ती उत्तम. फक्त एकच कचरा आणि चिकण माती नको. त्याच्यामुळे काय होतं, हे पीक जूनमध्ये जर तुम्ही लागवड केलं तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये तुम्हाला काढणीस येतं आणि जवळजवळ तुम्ही 5 ते 6 महिन्यामध्ये किंवा 5.5 महिन्यामध्ये तुम्ही काढू शकताय. आणि काही शेतकरी जे आहे ते चैत्रामध्ये नंतर बियाण्याची लागवड करतात. म्हणजे जर बघा, गुढीपाडव्यानंतर एप्रिल किंवा मेमध्ये लागवड करतात. आणि हे जे कंद जे आहेत या कंदांना जर तुम्ही बघाल तर चैत्रानंतर कोंब यायला सुरुवात होतात. आणि काही जे शेतकरी ते मे महिन्यामध्ये लागवड जे करतात ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कणगी विक्रीला येतात आणि अशी कणग्याची लागवडीला जास्त भाव मिळतो. मित्रांनो, कणगर लागवडीचा जो सीझन आहे तो सीझन जर लवकर तुम्ही लावला आणि जर लवकर आपल्याला फळ म्हणजे ते कंद मिळाले तर ज्याचे पैसे जास्त आहेत. आज मार्केटला सुरुवातीच्या कंदाला 120 ते 150 रुपये किलोचा भाव मिळतो. काय की योग्य विक्री केली, योग्य साठवण केली तर हा कंद वर्षभरही टिकतो आणि वर्षानंतर तुम्ही तो रुजवणीसाठी सुद्धा वापरू शकता. जर मित्रांनो तुम्हाला असे कंद पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही नंबरही तुम्हाला देईन, त्याच्यातून वापर करा किंवा आमच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क करा, म्हणजे तुम्हाला कंदाचं बियाणं सुद्धा मिळू शकतं. मित्रांनो, कणगर लागवडीचा सीझन हा जवळ येतो. जूनमध्ये आपण लागवड करतो, म्हणजे साधारण जमीन भिजून 1 ते 1.5 फूट भिजली की आपण लागवड करायला सुरुवात करतो. आणि ज्यांना ही लागवड करायची असेल त्याने व्हिडिओ नक्की बघा, त्यांना फायद्याचा ठरेल. किंवा तुम्ही काय करा की व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, कमेंट, शेअर तर जरूर करा, सबस्क्राईब पण करा. आणि जरूर आपण ज्या शेतकरी अशा स्वरूपात लागवड करू इच्छितात त्यांनाही तुम्ही जरूर पाठवा, म्हणजे तो त्यांना फायदा होईल. आपण आता लागवड काढणीविषयी पुढचा व्हिडिओ बघूया. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, कणगी हे कोकणात पारंपरिक पीक आहे आणि कणगर हे कंदवर्गीय पीक आहे. आणि ह्या कंदवर्गीय पिकाचं इतके पौष्टिक गुणधर्म आहेत आज जगात माहिती आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल तर कणगीवर बऱ्याच जणांचे भाष्य केलेले आहेत, बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवले आहेत. आज आपण हे कणगर कसं बनवलं जातं, कशा पद्धतीने काढलं जातं आणि कशा पद्धतीने विक्री केली जाते आणि ते आपण संपूर्ण बघूया. आपल्याकडे शेतकरी काका आहेत, बऱ्याच मंडळी आपल्याकडे कणगर काढतायत आणि सध्या हा सीझन आहे बरोबर नोव्हेंबर, हा म्हणजे साधारण ऑक्टोबर 15 नंतर डिसेंबरपर्यंत, जोपर्यंत कणग्याचं समजा आपण मार्च किंवा एप्रिल किंवा मे पर्यंत लागवड केली तर त्यांची उत्पादन क्षमतेची 7 महिन्यानंतर जवळजवळ ऑक्टोबर नंतर कणग्या काढतो. आणि आपल्याकडे मित्र आहेत आपले कणगर हे तळपदार आणि तरुण. आज तरुणांनी लक्ष का द्यायला पाहिजे तर ह्या पिकांना मार्केट व्हॅल्यू आहे, फक्त व्हॅल्यू वाढवण्यासाठी ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जर लोकांकडे पोहोचलं तरच त्याच्यातून आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात आणि ते लोकांना मिळतात. कारण आज बरेचसे लाखो रुपये पगारवाली मंडळी भरपूर आहेत, फक्त हे प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे शोकांतिका आहे. त्यामुळे आपण या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचूया आणि या कणगराचा सगळ्यांनी आस्वाद घ्या. मित्र सांग, नाव कसं तुझं? सार्थक दीपक वरडकर.
वराडकर साहेबांचे मोठ्या प्रमाणे कणगर शेती आहे आणि जवळजवळ तुम्ही बघाल तर 15 ते 20 गुंठे ते क्षेत्र कणगरच्या माध्यमातून आहे. वराडकर मला सांगा की आता कणगर तुम्ही कधीपासून चालू करताय लागवड करायला? मे एप्रिल पासून. मे एप्रिल पासून चालू करता आणि साधारण तयार कधी होतो? ऑक्टोबर पर्यंत तयार होतो. साधारण पानं पिवळसर होत झाले की हो. तुम्ही काढायला होता. हो. आता मला सांगा सध्या साधारण कणगरचा भाव कितीपासून कितीपर्यंत चालतो? सध्या तर 100-120 100-120 रुपये किलो चालतं. हो. आणि जर समजा 100-120 किलोच्या माध्यमातून तुम्ही जे विकता त्याला मार्केट आहे का? हो. मागणी आहे? हो. हा. बरं, दुसरी गोष्ट, आता तुम्ही हे जे पीक करताय ते समजा तुम्ही स्थानिक जात वापरताय, हो. लोकांच्या हेल्थसाठी उत्तम आहे. हो. तुम्ही सेंद्रिय मध्ये करताय की रासायनिक मध्ये करताय? सेंद्रिय. सेंद्रिय मध्ये करताय. आज सेंद्रिय काळाची पण गरज आहे. लोकांनी सेंद्रिय खायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी ह्या मातीत पिकलेलं जसं सोनं जर मिळालं तर आणखी उत्तम. मित्रांनो, कणगर हे वेलवर्गीय कंद पीक आहे. लागवड केल्यानंतर वेल वाढू लागतात आणि साधारणतः 6 ते 7 फूट उंचीचे तुम्हाला जंगली खुंट वापरून त्याला आधार द्यावा लागतो आणि त्या खुंटावर मग तुम्ही वेल चढू शकता. शक्यतो या कणगर पीक हे जंगली असल्यामुळे रोग येत नाही, त्याला किडी येत नाहीत आणि वेल वाढल्यानंतर मुळाजवळ फक्त आपल्याला 1 किंवा 2 वेळा भर द्यावी लागते. पावसाळ्यात असल्यामुळे बाकी कुठला काही विषय येत नाही. या झाडाला भर दिल्यामुळे काय होतं की भर दिल्यामुळे चांगले कंद पोचतात आणि मोठे होतात. साधारणतः 5 ते 6 महिने पूर्ण वाढ झाल्यानंतर तुम्ही त्याचे पानाचा रंग जो पिवळट होतो, म्हणजे ही पहिला डार्क हिरवा असतो, हळूहळू पोपटी कलर बनतो, नंतर पिवळपणा येतो त्याला, म्हणजे सुकण्याच्या कंडिशनमध्ये दिसतात. आणि असं पिवळसर होऊ लागल्यावर हे पीक तयार झालं असं आपण समजावं आणि मग कंद त्याच्यामध्ये चांगले भरतात आणि पिवळे पडून वेल सुकू लागल्यानंतर खुंट काढून वेलीचा वरचा भाग कापून टाकावा. म्हणजे साधारण तुम्ही जर अभ्यास कराल तर जमिनीपासून 1 ते 1.5 फीट ठेवून त्या वेलाचा भाग काय आपल्याला समजायला पाहिजे की तिथं कणगे आहेत त्या किंवा त्याचे कंद इथून मिळणार, मग तेवढा ठेवून बाकीचं कापून तुम्ही ते शेत साफ करायचं आणि साफ केल्यानंतर मग कुदळीच्या सहाय्याने खोदून मग त्या कणग्या आपण गोळा करून आणि अशा गोळ्या केलेल्या ज्या कणग्या आहेत त्या मग पिशवीत भरायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि नंतर सावलीमध्ये वाळवून नंतर मग तुम्ही विक्री करू शकता. मार्केटमध्ये जर तुम्ही अभ्यास कराल त्याला खूप मागणी आहे आणि त्या मागणीनुसार जर तुम्ही पुरवठा केला तर त्या सीझनमध्ये लोक आवडीने खातात, दिवाळीच्या पिरियडमध्ये. आणि जर समजा तुम्ही हे कणगर जर समजा मोठ्या प्रमाणात करत असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही मार्केटिंग करून विक्री करू शकता. हे पीक सावलीत वाळवून स्वच्छ धुवून नंतर विक्री करू शकता. स्थानिक बाजारामध्ये याला खूप मागणी आहे. मुंबईचे चाकरमाने आवडीने खातात, आवडीने नेतात. गोव्याला उत्तम मार्केट आहे. गोव्यातले गोयकर जे आहेत ते आवडीने घेतात आणि समजलं तर न्यायला पण येतात. अशा या दुर्लक्षित आणि जंगली कंद पिकाची लोकांना ओळख व्हावी, प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या शेतकरी मित्रांना पाठवा. धन्यवाद.